नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य एज्युकेटर्स चॅनलवरती एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानात मी प्राध्यापक गजानन पाटील आपलं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, भारतीय राज्यघटना या विषयामध्ये आपण जी संसदीय शासन व्यवस्था डिस्कस करत आहोत त्याच संसदीय शासन व्यवस्थेतला एक नवीन चॅप्टर आज आपण सुरू करणार आहोत। तत्पूर्वी संसदीय शासन व्यवस्था नेमकी काय असते आणि संसदीय शासन व्यवस्थेमध्ये कोणकोणते घटक समाविष्ट असतात ते आपण थोडक्यात डिस्कस करू। याच्या आधी आपण डिटेल त्यावरती लेक्चर घेतलेला आहे। त्यामध्ये आपण पाहिलं की संसदीय शासन व्यवस्थेमध्ये मुख्यतः 3 अंगभूत घटक आहेत, जसे की कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ। तर त्यापैकी जे कायदेमंडळाचा जो टॉपिक होता तर ते कायदेमंडळ आपण ऑलमोस्ट डिस्कस केलेलं आहे। त्यामध्ये आपण पाहिलं होतं की केंद्र सरकारचं कायदेमंडळ म्हणजे संसद आणि राज्य सरकारचं कायदेमंडळ म्हणजे राज्य विधिमंडळ। त्यापैकी केंद्र सरकारचं जे कायदेमंडळ आहे संसद ते आपण पूर्णपणे आतापर्यंत डिस्कस केलेलं आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहू की जे कार्यकारी मंडळ आहे म्हणजे संसदीय शासन व्यवस्थेचं जसं की कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ, तर जे कार्यकारी मंडळ आहे त्या कार्यकारी मंडळ ते सुद्धा 2 स्तरावर आहे। एक केंद्र सरकारचं कार्यकारी मंडळ वेगळं आहे आणि राज्य सरकारचं कार्यकारी मंडळ वेगळं आहे। तर त्यापैकी आजच्या लेक्चरला आपण केंद्र सरकारचं जे कार्यकारी मंडळ आहे ते डिस्कस करायला सुरुवात करू। जसं की आपण कायदेमंडळाचं केंद्रीय कायदेमंडळ म्हणजे संसद डिस्कस केलं, तसंच आता कार्यकारी मंडळाचं केंद्रीय कार्यकारी मंडळ आपण डिस्कस करायला सुरुवात करू। मग हे जे कार्यकारी मंडळ आहे आणि त्यामध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो तर ते तुम्हाला दिसत असेल। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि भारताचा महान्यायवादी ह्या 5 घटकांचा समावेश होतो भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये। तर मग हे जे केंद्रीय कार्यकारी मंडळ आहे ते आपण आजपासून डिस्कस करायला सुरुवात करू। मित्रांनो, ह्या केंद्रीय कार्यकारी मंडळापैकी राष्ट्रपती जे आहेत आणि उपराष्ट्रपती हे दोन्ही पदं आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत। त्याचे लेक्चर्स तुम्हाला मागच्या काही लेक्चर्समध्ये मिळून जातील। आता राहिला तो तिसरा पार्ट केंद्रीय कार्यकारी मंडळाचा, तो पार्ट म्हणजे पंतप्रधान। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पंतप्रधान डिस्कस करू, नेक्स्ट लेक्चरमध्ये मंत्रिमंडळ आणि त्यानंतर महान्यायवादी, असे एक सलग 3 लेक्चर होतील। या 3ही लेक्चरमध्ये राहिलेले जे 3 पार्ट आहेत पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी ते आपण डिस्कस करणार आहोत। तर मित्रांनो, आज आपण डिस्कस करू पंतप्रधान। तर विद्यार्थी मित्रांनो, पंतप्रधान हा जो टॉपिक आहे तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला ह्या टॉपिक संदर्भात केवळ 3 प्रकारची इन्फॉर्मेशन पाहावी लागते। जसे की पहिली इन्फॉर्मेशन असेल की पंतप्रधान पद हे एक्झॅक्टली काय आहे, त्याचं काय वैशिष्ट्य आहे। दुसरा एक मुद्दा की पंतप्रधानाची नियुक्ती ही कशा प्रकारे केली जाते आणि तिसरा मुद्दा पंतप्रधानांना कोणते अधिकार आणि त्यांचे कार्य आहेत। बस हे 3 मुद्दे डिस्कस करा। फार डीपमध्ये जाऊन असं खूप काही असं वेगळं ह्या टॉपिक संदर्भात विचारत नाहीत। सर्वात जास्त प्रश्न हे राष्ट्रपती संदर्भात येतात आपल्या ह्या कार्यकारी मंडळामध्ये। पण पंतप्रधान हा जो टॉपिक आहे तर काही वेळेस प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिकवर तर हे 3 मुद्दे आहेत। मग हे 3 मुद्दे अगदी व्यवस्थितरित्या आपण इथे पाहणार आहोत। जसे की फर्स्ट वैशिष्ट्ये। आता वैशिष्ट्यामध्ये आपल्याला हे पाहायचं की एक्झॅक्टली हे पंतप्रधान पद काय आहे। मित्रांनो, पंतप्रधान हे पद आपल्या देशामध्ये एक घटनात्मक पद आहे। घटनात्मक पदचा अर्थ काय होतो? घटनात्मक पद म्हणजे असं कोणतंही पद की ज्या पदाची निर्मिती ही भारतीय संविधानानुसार होत असते। म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे तर त्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये भारतीय संविधानामध्ये विशिष्ट एखादं पद निर्माण होण्यासंदर्भात तरतूद त्या ठिकाणी नमूद केलेली असते। आणि जर समजा घटनेतील तरतुदीनुसार एखादं पद निर्माण होत असेल किंवा एखाद्या पदावर एखादा व्यक्ती नियुक्त केला जात असेल तर त्या पदाला आपण म्हणतो घटनात्मक पद। मग ते कोणतेही असो, न्यायव्यवस्थेमध्ये न्यायाधीश असोत, कॅग असोत, महान्यायवादी, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मुख्य निवडणूक आयुक्त, अशी अनेक पदे आहेत की जी पदं ही घटनात्मक आहेत आणि ज्या पदांचा उल्लेख हा संविधानामध्ये नसतो त्यांना आपण घटनाबाह्य पदे असं म्हणतो। जसे की क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष असतील किंवा सेबीचे अध्यक्ष असतील, ते जे आहेत त्यांना आपण घटनात्मक पद असं मानत नाही। परंतु पंतप्रधान पद हे एक घटनात्मक पद आहे आणि ते घटनात्मक पद असताना पंतप्रधानांना आपण प्रत्यक्ष किंवा वास्तव कार्यकारी प्रमुख असं म्हणतो। ठीक आहे, पंतप्रधान हे आपल्या देशाचे वास्तव आणि म्हणजे प्रत्यक्ष आणि वास्तव कार्यकारी प्रमुख आहेत। क्लिअर? जसं की आपण इथे जर पाहिलं तर राष्ट्रपती, आता राष्ट्रपती या पदाचा जर आपण विचार केला तर राष्ट्रपती हे आपल्या देशाचे प्रमुख आहेत। ठीक आहे, कार्यकारी प्रमुख आहेत राष्ट्रपती, परंतु ते कसे एक नामधारी कार्यकारी प्रमुख।
परीक्षेमध्ये बरेच वेळा स्टेटमेंटमध्ये प्रश्न येताना ते स्टेटमेंट दिले जाते की राष्ट्रपती हे भारताचे नामधारी प्रमुख आहेत, ठीक आहे, किंवा नामधारी कार्यकारी प्रमुख आहेत, तर पंतप्रधान हे वास्तव कार्यकारी प्रमुख आहेत. आता असं कशामुळे, तर भारताच्या संविधानातून जेवढीही सत्ता किंवा जे अधिकार प्रदान केले जातात कार्यकारी कायदेमंडळाला किंवा कार्यकारी मंडळाला, ते अधिकार हे राष्ट्रपतींच्या अधीन आहेत. म्हणजेच सर्व कार्यकारी अधिकार हे राष्ट्रपतींना बहाल करण्यात आलेले आहेत. परंतु इथे कलम 74 भारतीय संविधानामध्ये एक असं दिलेलं आहे की त्यामध्ये असं म्हटलं की राष्ट्राचे प्रमुख जरी राष्ट्रपती असतील, ठीक आहे, तरीसुद्धा राष्ट्रपतींना कोणतंही कार्य पार पाडत असताना त्यांना सल्ला देण्यासाठी किंवा राष्ट्रपती आपलं कोणतंही कार्य पार पडत असताना ते पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांचा सल्ला घेतील. किंवा असं आपण म्हणू शकतो की राष्ट्रपतींना त्यांचे कार्य पार पाडण्यासाठी कलम 74 नुसार पंतप्रधान आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ हे स्थापन केलं जाते. म्हणून मग कलम 74 नुसार पंतप्रधान पद हे घटनात्मक आहे, बरोबर आहे, आणि पंतप्रधानाला सर्व कार्य करावे लागतात जे कार्य राष्ट्रपतींच्या अधीन असतात. म्हणून राष्ट्रपती हे केवळ नामधारी प्रमुख आहेत, ठीक आहे, नामधारी कार्यकारी प्रमुख. मग वास्तव प्रमुख कोण आहेत, तर वास्तव प्रमुख हे पंतप्रधान आहेत, ठीक आहे. पंतप्रधान त्यांना म्हणू आपण वास्तव प्रमुख किंवा प्रत्यक्ष प्रमुख. दुसरा एक मुद्दा येतो की पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख आहेत, ठीक आहे, सरकारचे प्रमुख. आता याचा अर्थ काय होतो, तर राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख आहेत. राष्ट्रप्रमुख म्हणजे आपल्या देशाचा कोण प्रमुख आहे, ठीक आहे, आपल्या देशाचा प्रमुख कोण आहे, तर राष्ट्रपती. त्याला आपण राष्ट्रपती, आणि म्हणूनच आपण असे म्हणतो की राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतात. हे त्याच अर्थाने की राष्ट्रपती हे आपले राष्ट्रप्रमुख आहेत, परंतु ते आहेत राष्ट्राचे, देशाचे प्रमुख. देशामध्ये जे सरकार कार्य करते त्या सरकारचे ते प्रमुख नाहीत. तर सरकारचा प्रमुख कोण आहे, तर सरकारचे प्रमुख आहेत पंतप्रधान. हे आपल्या पंतप्रधानाचं वैशिष्ट्य आहे, ठीक आहे. गव्हर्नमेंट कोण चालवेल, गव्हर्नमेंट चालवेल पंतप्रधान. सरकार कोण चालवेल, गव्हर्नमेंट कोण चालवेल, तर पंतप्रधान, ठीक आहे. म्हणून मग इथे आपण असं म्हणू की राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख आहेत, राष्ट्रपती हे नामधारी कार्यकारी प्रमुख आहेत, परंतु पंतप्रधान हे वास्तव कार्यकारी प्रमुख आहेत आणि ते सरकारचे प्रमुख आहेत. एक्झॅक्टली. पुढचा मुद्दा, पंतप्रधान, ठीक आहे, पंतप्रधान हे राष्ट्रपती आणि सरकार या दोन्हीमधला एक प्रकारचा तो दुवा आहे, बरोबर आहे. जसं की आपला देश आणि देशाचा प्रमुख राष्ट्रपती, आणि मग देशामध्ये जे सरकार कार्यरत असते ते सरकार कोणाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असते, तर पंतप्रधानाच्या नियंत्रणाखाली. म्हणून मग पंतप्रधानाचं काम काय आहे, तर देशातलं सरकार आणि देशाचा प्रमुख राष्ट्रपती ह्या दोन्हीमधला एक प्रकारचा तो दुवा आहे. दोन्हीला हे जोडण्याचं काम हे पंतप्रधान करत असतात. म्हणून मग हे झालं मित्रांनो पंतप्रधान या पदाचे वैशिष्ट्ये. पुढचा मुद्दा आहे नियुक्ती, की पंतप्रधान पदाची नियुक्ती ही कशा प्रकारे केली जाते. आता नियुक्ती संदर्भात जर बोलायचं झालं तर इथे आपल्याला असं म्हणावं लागेल की लोकसभेमध्ये बहुमत प्राप्त पक्षाचा नेता हा पंतप्रधानपदी नियुक्त केला जातो. आता पंतप्रधानाची नियुक्ती कोण करते, तर त्यांची नियुक्ती करते राष्ट्रपती, ठीक आहे. तसा अधिकार राष्ट्रपतींना आहे. आणि पंतप्रधानाची नियुक्ती ही कलम कितीनुसार होते, तर राज्यघटनेतील कलम 75 नुसार. राज्यघटनेमध्ये कलम 75 मध्ये असं सांगितलं की राष्ट्रपती बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्याला पंतप्रधानपदी नियुक्त करतील आणि त्यांच्या सल्ल्याने, म्हणजे पंतप्रधानाच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतील. कोण, तर राष्ट्रपती. म्हणजेच काय, तर पंतप्रधानाची नियुक्ती, ठीक आहे, नियुक्ती ही कलम कितीनुसार केली जाते, तर कलम 75 नुसार, बरोबर आहे. पण कोणत्या व्यक्तीची नियुक्ती पंतप्रधानपदी करता येते, ठीक आहे, तर इथे आपल्याला असं पाहायचं आहे की लोकसभेत ज्याला बहुमत आहे, म्हणजे असा एखादा नेता, असा एखादा व्यक्ती की ज्याला लोकसभेमध्ये बहुमत प्राप्त होते, म्हणजे लोकसभेमध्ये जास्तीत जास्त सदस्य असं म्हणतात की हा व्यक्ती आम्हाला पंतप्रधान म्हणून पसंत आहे, ठीक आहे. मग होते असं की लोकसभेमध्ये जर आपण सदस्य संख्या पाहिली सध्या ती सदस्य संख्या आहे 543, ठीक आहे. ॲक्च्युअलमध्ये 545 होती,
पण मागे आपण पाहिलं 2 अँग्लो इंडियनचं रिझर्वेशन जे होतं ते आता समाप्त केलं, म्हणून मग आता या लोकसभेमध्ये 2 जे अँग्लो इंडियन आहेत ते नाही आहेत, म्हणून मग 545मधून 2 गेले 543. मग हे जे 543 सदस्य आहेत, या 543 पैकी 50%पेक्षा जास्त सदस्य ज्या पक्षाकडून असतील किंवा ज्या नेत्याकडून असतील, तो नेता, त्या नेत्याला आपण असं म्हणू शकतो बहुमत आहे, त्या नेत्याला बहुमत आहे किंवा तो बहुमत प्राप्त पक्ष किंवा बहुमत प्राप्त नेता झाला. मग अशा बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्याला राष्ट्रपती काय करतात, तर पंतप्रधान करतात. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे की बहुमत कुठे पाहिजे, लोकसभेत. अगदी क्लिअर. राज्यसभेत बहुमत असेल तर पंतप्रधान होता येते का, तर होता येत नाही. पंतप्रधान होण्यासाठी लोकसभेतच बहुमत पाहिजे. आणि इन केस जर समजा एखाद्या वेळेस कोणत्याच पक्षाला, ठीक आहे, कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही, स्पष्ट बहुमत नसेल, स्पष्ट बहुमतचा अर्थ काय होतो, तर 50%पेक्षा जास्त सदस्य जर त्या पक्षाचे लोकसभेमध्ये निवडून आले नाही, म्हणजे एखाद्या पक्षाला लोकसभेमध्ये 50%पेक्षा जास्त खासदार निवडून आणता आले नाही, असं जर होत असेल कोणत्याही एका पक्षाला, ठीक आहे, तर याचा अर्थ असा होतो की कोणत्याही एका पक्षाला 50%पेक्षा जास्त बहुमत प्राप्त नाही, म्हणजे त्या लोकसभेमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. मग जर स्पष्ट बहुमत जर कोणत्याच पक्षाला नसेल, तर मग आता इथे पंतप्रधानपदी कोणाला नियुक्त करायचं, तर मित्रांनो अशा वेळेस राष्ट्रपतींना स्वविवेकाधिकार प्राप्त होतो. ठीक आहे. स्वविवेकाधिकार म्हणजे याचा अर्थ काय होतो, तर राष्ट्रपतींना जो व्यक्ती वाटेल त्या व्यक्तीला राष्ट्रपती काय करू शकतात, पंतप्रधानपदी नियुक्त करू शकतात. कारण की स्पष्टपणे कोणत्याच पक्षाला बहुमत नाही. समजा आपल्या देशामध्ये काँग्रेस आहे, BJP आहे, त्यानंतर आणखीन काही राष्ट्रीय स्तरावरचे पक्ष आहेत, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आपलं कम्युनिस्ट पार्टी असेल, ठीक आहे, अशा काही अनेक पार्ट्या आहेत, बहुजन पार्टी असेल, तर अशा ज्या पार्ट्या आहेत त्या प्रत्येक पक्षाला जर काही % मत पडली आणि कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत जर नाही पडलं, तर मग त्या अनेक पक्षांपैकी कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला पंतप्रधानपदी नियुक्त होण्यासाठी पाचारण करायचं, हा स्वविवेकाधिकार असतो राष्ट्रपतींचा. मग इथे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन असत नाही. परंतु जर समजा एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत असेल, तर अशा वेळेस हा विवेकाधिकार, स्वविवेकाधिकार राष्ट्रपतींना प्राप्त होत नाही. मित्रांनो क्लिअर लक्षात घ्या. स्टेटमेंटमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात, जेव्हा लोकसभेमध्ये एखाद्या पक्षाला जर समजा स्पष्ट बहुमत नसेल, तर मग राष्ट्रपती आपला स्वविवेकाधिकार वापरून कोणत्याही उमेदवाराला पंतप्रधानपदी नियुक्त करू शकतात. तर विधान बरोबर. ठीक आहे. म्हणजेच काय होते, तर स्पष्ट बहुमत नसेल तर राष्ट्रपती आपला स्वविवेकाधिकार वापरून कोणत्याही व्यक्तीला पंतप्रधानपदी नियुक्त करतील. आता होते असं की बहुमत प्राप्त पक्षाचा नेता असो अथवा स्पष्ट बहुमत नसताना कोणत्याही पक्षाचा नेता असो, जर राष्ट्रपतींनी कलम 75 अंतर्गत त्या व्यक्तीची नियुक्ती, ठीक आहे, नियुक्ती ही पंतप्रधानपदी जर केली, तर त्या व्यक्तीला 1 महिन्याच्या आत आपलं बहुमत सिद्ध करावे लागते. ठीक आहे. बहुमत सिद्ध करावं लागते म्हणजे याचा अर्थ काय, तर तशा प्रकारचा एक विश्वासदर्शक ठराव हा लोकसभेमध्ये सादर करावा लागतो लोकसभेमध्ये, आणि तो लोकसभेमध्ये सादर केल्यानंतर मग लोकसभेच्या एकूण सदस्य संख्यापैकी जर 50% सदस्यांनी असं म्हटलं की राष्ट्रपतींनी नियुक्त केलेला उमेदवार पंतप्रधान म्हणून आम्हाला मान्य आहे, तर याचा अर्थ मग तिथे बहुमत मिळालं. ठीक आहे. आणि जर समजा तसं जर बहुमत मिळालं नंतर 1 महिन्याच्या आत, तर मग इथे काय होते, तर त्या व्यक्तीला पंतप्रधानपदी नियमित म्हणजे राहता येते, ते पद आपलं ते कंटिन्यू करू शकतात. ठीक आहे. म्हणजे 1 महिन्याच्या आत बहुमत सिद्ध करणं हे आवश्यक आहे. इन केस जसं आपण म्हटलं होतं की कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाही आणि राष्ट्रपतींनी आपला स्वविवेकाधिकार वापरून एखाद्या पक्षाच्या उमेदवाराला पंतप्रधानपदी नियुक्ती केली, तिथून पुढे 1 महिन्याच्या आत जर त्या सदस्यांनी किंवा ज्या व्यक्तीला पंतप्रधानपदी नियुक्त केलेलं आहे त्यांनी जर इतर काही पक्ष एकत्रित आणून जर त्यांची युती तयार केली आणि जर पाठिंबा मिळवला, तर अशा वेळेस तो व्यक्ती आपलं पंतप्रधानपद कंटिन्यू ठेवू शकतो. पण जर समजा 1 महिन्याच्या आत जेव्हा बहुमत सिद्ध करण्याची वेळ येईल, तेव्हा जर त्या व्यक्तीला बहुमत मिळालं नाही, म्हणजे 50%पेक्षा जास्त सदस्यांनी त्याच्या बाजूने मतदान केलं नाही, तर मग अशा वेळेस त्या पंतप्रधानाचं पद हे 1 महिन्याच्या आतच रिक्त होत असते.
ठीक आहे, अशा प्रकारे. पुढचा मुद्दा आहे की राष्ट्रपतींद्वारे पद व गोपनीयतेची शपथ दिली जाते. ठीक आहे, पंतप्रधानपदी नियुक्त केल्यानंतर त्यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देते, तर राष्ट्रपती अशी शपथ देत असतात. त्याच्यानंतर 6 महिन्याच्या आत कोणत्याही एका सभागृहाचे सदस्यत्व आवश्यक. काय होते मित्रांनो की हे जे पंतप्रधान पद आहे, पंतप्रधानपदी कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती होत असताना तो लोकसभेचा सदस्य असलाच पाहिजे असं नाही, परंतु त्याने पद धारण केल्यापासून कमीत कमी 6 महिन्याच्या आत, ठीक आहे, म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू की 6 महिन्याच्या आत त्या व्यक्तीला संसदेचं सदस्यत्व मिळवणं हे आवश्यक आहे. म्हणजे एकतर त्या व्यक्तीला लोकसभेचं सदस्यत्व मिळवावं लागेल किंवा मग राज्यसभेचं सदस्यत्व मिळवावं लागेल. दोनपैकी कोणत्याही एका सभागृहाचं सदस्यत्व चालेल. जर आपण सध्या पाहिलं तर नरेंद्र मोदी हे लोकसभेचे सदस्य आहेत, बरोबर आहे. याच्या आधी आपण पाहिलं मनमोहन सिंग हे राज्यसभेचे सदस्य होते, ठीक आहे, आणि ते सुद्धा सुरुवातीला पंतप्रधान बनले आणि नंतर त्यांना राज्यसभेमध्ये निवडून आणलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे कोणत्याही सभागृहाचा सदस्य असला तर चालेल. जर तो ऑलरेडी सदस्य असेल तर मग काही आवश्यकताच नाही. पण जर तो लोकसभा किंवा राज्यसभेचा सदस्य नसेल आणि तरी त्याला पंतप्रधानपदी जर नियुक्त केलं तर अशा वेळेस त्या व्यक्तीने 6 महिन्याच्या आत संसदेचं सदस्यत्व प्राप्त करणं हे कंपल्सरी असेल. आणि जर 6 महिन्याच्या आत सदस्यत्व प्राप्त केलं नाही तर अशा वेळेस तो व्यक्ती पंतप्रधानपदी राहू शकेल का, तर तो पदावर राहू शकत नाही. हे झालं मित्रांनो पंतप्रधान पदाच्या नियुक्ती संदर्भात. आता इथे मुद्दा असा येतो आणि लक्षात घेण्यासारखं महत्त्वाचं म्हणजे काय, तर इथेच आपल्याला जास्त प्रश्न विचारले जातात. अधिकार क्षेत्र जे आहे इथे फार प्रश्न येणार नाहीत, पण जर कधी प्रश्न विचारले गेले तर थोडक्यात आपण हे पण मुद्दा डिस्कस करू. बघा मित्रांनो, इथे असं आहे की पंतप्रधानांना कोणते अधिकार प्राप्त होतात, तर त्यांना जे अधिकार प्राप्त होतात त्याचे आपण 2 भाग केलेले आहेत. एक की मंत्रिमंडळासंदर्भात काय अधिकार प्राप्त होतो आणि राष्ट्रपती संदर्भात काय अधिकार प्राप्त होतात. ठीक आहे, मंत्रिमंडळासंदर्भात तर हे जे मंत्रिमंडळ आहे, ठीक आहे, की जनरली 70-80 सदस्य हे मंत्रिमंडळामध्ये असतात. ठीक आहे, मंत्रिमंडळाची नियुक्तीसुद्धा राष्ट्रपती करतात कलम 75 नुसार. आणि स्वतः पंतप्रधान हे मंत्रिमंडळाचे एक सदस्यच असतात. ठीक आहे, पंतप्रधान हे पदसुद्धा एक प्रकारचं मंत्रिपदच आहे. त्याला म्हणताना आपण प्रधानमंत्री म्हणतो. म्हणजे अनेक मंत्र्यांचा एक समूह आहे आणि त्यापैकी प्रमुख कोण, तर प्रधानमंत्री. जो प्रमुख आहे त्याला प्रधानमंत्री, पंतप्रधान असं आपण त्याला म्हणू शकतो. मग ह्या मंत्रिमंडळापैकीच एक आहेत पंतप्रधान. मग ह्या पंतप्रधानांना कोणते अधिकार व कार्य प्राप्त होतात, आपल्या मंत्रिमंडळाशी रिलेटेड, म्हणजे आपल्या सहकार्याशी रिलेटेड. तर त्यामध्ये आपण पाहू एक की मंत्री उमेदवाराची शिफारस करणे. म्हणजे हे जे मंत्रिमंडळ आहे की ज्या मंत्रिमंडळामध्ये कदाचित 70 ते 80 सदस्य असू शकतात, म्हणजे 70 ते 80 मंत्री असू शकतात. ठीक आहे, मग आता हे जे 70 ते 80 मंत्री आहेत तर हे मंत्री कोण असावेत, बरोबर आहे. म्हणजे कोणत्या व्यक्तीची नियुक्ती मंत्रिमंडळात केली जावी याची जी शिफारस आहे, बरोबर ना, कोणत्या व्यक्तीची म्हणजे कोणत्या उमेदवाराची नियुक्ती, तर ती शिफारस पंतप्रधान कोणाला करतात, तर ते राष्ट्रपतींना करतात. तो त्यांचा अधिकार आहे, ते त्यांचं कार्य आहे. म्हणजे पंतप्रधानाची नियुक्ती झाल्यानंतर लगेच पंतप्रधान काय करतात, एक लिस्ट देतात राष्ट्रपतींकडे आणि ती लिस्ट म्हणजे कोणाची, तर मंत्रिमंडळाची. ठीक आहे, की त्या मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश केला जावा. मग अशा ज्या मंत्रिमंडळाची किंवा उमेदवाराची शिफारस आहे ती राष्ट्रपतींकडे करणे हे त्यांचं कार्य किंवा त्याला आपण अधिकार म्हणू शकतो. ठीक आहे, अधिकार किंवा कार्य. नेक्स्ट पुढे आहे मंत्र्यांना खातेवाटप किंवा खातेबदल करणे. जेव्हा पंतप्रधानाच्या सल्ल्याने राष्ट्रपतींनी ज्या उमेदवाराची नियुक्ती मंत्रिमंडळामध्ये केलेली असेल त्या मंत्र्यांना किंवा त्या उमेदवाराला कोणतं खातं द्यायचं आहे, कोणता पोर्टफोलिओ द्यायचा आहे. ठीक आहे, खातेवाटप म्हणजे वित्त मंत्रालय कोणाकडे द्यायचं, उद्योग मंत्रालय कोणाकडे, कृषी मंत्रालय, असे हे जे गृह मंत्रालय, वेगवेगळे जे मंत्रालय आहेत तर ते मंत्रालय म्हणजेच खाते. मग ते खाते वाटप म्हणजे ते मंत्रालय कोणत्या व्यक्तीकडे सोपवायचं आहे, कोणत्या मंत्र्याकडे सोपवायचं आहे, किंवा एखाद्या मंत्र्याकडे जे मंत्रिपद दिलेलं असेल ते मंत्रिपद त्याच्याकडून काढून घ्यायचं आणि दुसऱ्याला द्यायचं. हे जे निर्णय आहेत किंवा हे जे कार्य आहेत हे कार्य आहेत पंतप्रधानाचे. ठीक आहे, खाते वाटप करणे आणि खाते बदल करणे. नेक्स्ट आहे
मंत्र्यांच्या पदमुक्तीची शिफारस करणे. होते असं की जर समजा या मंत्रिमंडळापैकी हा जो ग्रुप आहे आणि ह्या ग्रुपमध्ये एक पंतप्रधान स्वतःसुद्धा असतात, मग ह्या ग्रुपमध्ये जर एखादा मंत्री आपल्या ध्येय धोरणानुसार जर कार्य करत नसेल तर अशा वेळेस बऱ्याच वेळा काय होत असते, तर पंतप्रधान काय करते, त्या व्यक्तीला मंत्रिपदावरून हटवण्याचा प्रयत्न करते. अशा वेळेस पंतप्रधान त्या मंत्र्याला राजीनामा मागत असते आणि जर समजा त्या व्यक्तीने जर राजीनामा दिला नाही तर त्या मंत्र्याला पदमुक्त करावं, त्या मंत्र्याला पदावरून काढून टाकावं अशी शिफारस पंतप्रधान कोणाला देतात, तर राष्ट्रपतींना. एक्झॅक्टली राष्ट्रपतींना तशा प्रकारची शिफारस. कारण की होते कसं मित्रांनो, जोपर्यंत राष्ट्रपतींची मर्जी आहे तोपर्यंतच हे मंत्रिमंडळ आपल्या पदावर राहू शकते. एक मुद्दा आणखी क्लिअर करतो, जसं की पंतप्रधानांची नियुक्ती आपण पाहिली, मग पंतप्रधानाचा कार्यकाळ किती असतो, कार्यकाळ, ठीक आहे. इव्हन पंतप्रधानच नव्हे तर मंत्रिमंडळ, संपूर्ण मंत्रिमंडळ यांचा कार्यकाळ किती असतो. आता इथे पंतप्रधान म्हणून असा कोणता कार्यकाळ फिक्स नाही, तर इथे फक्त एवढंच म्हटलं जाते की राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पंतप्रधान आपल्या पदावर राहू शकतात. मग पंतप्रधानच नाही तर मंत्रिमंडळातला प्रत्येक सदस्य राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतात. परंतु राष्ट्रपतींची मर्जी म्हणजे काय, थोडक्यात आपण पंतप्रधानाशी रिलेटेड पाहू की राष्ट्रपतींची मर्जी म्हणजे काय. तर राष्ट्रपतींची मर्जी म्हणजे लोकसभेतलं बहुमत. जोपर्यंत पंतप्रधानाकडे लोकसभेचं बहुमत आहे तोपर्यंत राष्ट्रपतींची मर्जी आहे, तोपर्यंत तो व्यक्ती पंतप्रधानपदी राहू शकतो. लोकसभेतलं बहुमत संपलं की राष्ट्रपती त्या व्यक्तीला कधीही पंतप्रधान पदावरून काढू शकते. सेम तसंच आहे की मंत्रिमंडळातला प्रत्येक सदस्य हा राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतो. मग जर एखाद्या वेळेस पंतप्रधानाला त्या मंत्रिमंडळातील एखादा मंत्री योग्य काम करत नाही आहे असं जर वाटत असेल तर अशा वेळेस पंतप्रधान काय करतात, तर त्या मंत्र्याला पदावरून काढण्याची शिफारस ते राष्ट्रपतींना देतात आणि राष्ट्रपतींवर ती शिफारस बंधनकारक असते आणि राष्ट्रपती अशा वेळेस त्या व्यक्तीला मंत्रिपदावरून मुक्त करतात. ठीक आहे, अशा प्रकारचं कार्य पंतप्रधानाचं. पुढे आहे बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणे. म्हणजे जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक होईल अशा मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीचं अध्यक्षस्थान हे पंतप्रधान भूषवत असतात. त्या मीटिंगमध्ये काही डिसिजन घेतले जातात, काही मुद्दे मांडले जातात, असे काही कार्य हे पंतप्रधानांना पार पाडावे लागतात मंत्रिमंडळाशी रिलेटेड. पुढे आहे मंत्र्यांना मार्गदर्शन करणे, आदेश देणे आणि त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण करणे. मित्रांनो, इथे आपण असं म्हणू की पंतप्रधान जे आहेत तर ते मंत्रिमंडळाला कायमच मार्गदर्शन करत असतात. जसं आपण पाहू शकतो की नरेंद्र मोदी बऱ्याच वेळा इतर मंत्र्यांना डायरेक्शन देत राहतात की तुम्ही काय केलं पाहिजे, काय करावं, है ना, जनतेची सेवा करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, है ना, प्रधान सेवक, बरेच शब्द आपण पाहिलेले आहेतच. ठीक आहे, मंत्र्यांना आदेश देणे, मार्गदर्शन करणे आणि मंत्र्यामध्ये समन्वय घडवून आणणे. एक टीम वर्क कशा प्रकारे केलं पाहिजे ते कार्य पूर्ण पंतप्रधानांचं आणि ते अधिकार पंतप्रधानांचे असतात. त्यानंतर बघू आपण राष्ट्रपतीशी रिलेटेड कोणते अधिकार व कार्य पंतप्रधानांना पार पाडावे लागतात. जसं की फर्स्ट आहे पंतप्रधान हे मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपती यांच्यातील दुवा म्हणून कार्य करतात. बरोबर आहे, आपण सुरुवातीला सुद्धा पाहिलं होतं की हे जे मंत्रिमंडळ आहे हे मंत्रिमंडळ म्हणजेच थोडक्यात ते झालं सरकार. ठीक आहे, सरकार. मग सरकार आपण इथे पाहिलं होतं की सरकार आणि राष्ट्रपती यांच्यात पंतप्रधान हे एक दुवा म्हणून कार्य करतात. मग इथे जे सरकार आहे हे सरकार म्हणजेच थोडक्यात काय, तर मंत्रिमंडळ. मग हे मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपती ह्या दोघांच्या मदत असतात पंतप्रधान आणि दोघांनाही जोडण्याचं काम हे पंतप्रधानांच्या माध्यमातून केलं जाते. आता हे कशाच्या आधारे म्हणू शकतो आपण की दुवा आहे, तर खाली काही तुम्हाला वाक्य दिसतील, काही अधिकार दिसतील. त्यामध्ये जसं की मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राष्ट्रपतींना कळवणे हे कार्य आहे पंतप्रधानांचं. म्हणजे जसं की इथे म्हटलं होतं आपण की मंत्रिमंडळाच्या बैठकीचं अध्यक्षस्थान हे पंतप्रधान भूषवत असतात. मग ह्या मीटिंगमध्ये जे काही डिसिजन्स घेतले जातात ते सर्व डिसिजन, सर्व निर्णय हे राष्ट्रपतींना सांगावे लागतात, राष्ट्रपतींपर्यंत ते निर्णय पोहोचवावे लागतात. ठीक आहे, आणि ते निर्णय राष्ट्रपतींना देण्याचं कार्य किंवा सांगण्याचं कार्य हे पंतप्रधान पार पाडत असतात. म्हणजेच मंत्रिमंडळाचे निर्णय राष्ट्रपतींकडे, म्हणून मग दोघांच्या दरम्यान एक दुवा म्हणून कार्य करतात पंतप्रधान. पुढे असं आहे की राष्ट्रपतींनी मागितलेली माहिती ही राष्ट्रपतींना देणे. म्हणजे मंत्रिमंडळ काय कार्य करत आहे, कारण की राष्ट्रप्रमुख हे कोण आहेत, राष्ट्रपती आहेत.
म्हणजे देशाची सर्व सत्ता ही राष्ट्रपतींच्या हाती आहे आणि राष्ट्रपतींनी ती सत्ता पार पाडण्यासाठी पंतप्रधानांची नियुक्ती केली. मग पंतप्रधान नेमकं कोणतं कार्य करत आहेत, त्यांनी आत्तापर्यंत काय कार्य पार पाडलं, मग त्याच्यापैकी कोणतीही माहिती ते पंतप्रधानाला मागू शकतात. आणि जेव्हा राष्ट्रपतींनी एखादी माहिती पंतप्रधानांना मागितली तर अशा वेळेस पंतप्रधानाला ती माहिती राष्ट्रपतींना द्यावी लागते. तर अशी माहिती राष्ट्रपतींना देणे, यामुळे सुद्धा आपण त्यांना दुवा म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट, राष्ट्रपतीने सांगितलेले मुद्दे मंत्रिमंडळापुढे मांडणे. ठीक आहे. आपण पाहतो की बऱ्याच वेळा गव्हर्नमेंटवर जर समजा विरोधी पक्ष जर नाराज असेल किंवा गव्हर्नमेंट जर लोकहिताचे काही निर्णय घेत नसतील किंवा कार्य करत नसतील तर बऱ्याच वेळा विरोधी पक्ष काय करतात तर राष्ट्रपतींकडे जातात, निवेदन देतात की बघ गव्हर्नमेंटने असा विशिष्ट काहीतरी जनतेच्या भल्यासाठी करणं आवश्यक आहे, अशा प्रकारचं निवेदन ते राष्ट्रपतींना देतात. राष्ट्रपती ते निवेदन घेतात आणि ते पंतप्रधानांकडे देतात की अशा प्रकारचे मुद्दे हे विरोधी पक्षांकडून येत आहेत किंवा देशातून येत आहेत आणि याच्यावर आपल्या सरकारमध्ये म्हणजेच मंत्रिमंडळामध्ये काहीतरी चर्चा केली जावी आणि डिसिजन घेतलं जावं. म्हणून मग राष्ट्रपती अशा प्रकारचे काही मुद्दे पंतप्रधानांकडे सोपवतात आणि पंतप्रधान ते मुद्दे मंत्रिमंडळापुढे सादर करतात. स्वतः राष्ट्रपती जात नाहीत मंत्रिमंडळापुढे, परंतु त्यांच्या वतीने पंतप्रधान काय करतात ते मुद्दे मंत्रिमंडळामध्ये मांडत असतात. या कारणामुळे सुद्धा मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपती यांच्यामधला जो दुवा आहे त्याला म्हणतो आपण पंतप्रधान. ठीक आहे. पुढे, लोकसभा बरखास्त करण्याचा सल्ला ते राष्ट्रपतींना देऊ शकतात. म्हणजे राष्ट्रपतीशी रिलेटेड हे एक महत्त्वाचं कार्य आहे की जर समजा एखाद्या वेळेस पंतप्रधानांना असं वाटलं की संपूर्ण लोकसभा बरखास्त करायची आणि नव्याने इलेक्शन्स घ्यायचे, तर अशा वेळेस पंतप्रधान तसा सल्ला राष्ट्रपतींना देऊ शकतात. ठीक आहे. आणि तो सल्ला राष्ट्रपतींना प्राप्त झाला की राष्ट्रपती संपूर्ण लोकसभा बरखास्त करते. म्हणजे याचा अर्थ काय होतो तर लोकसभेचे जे सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांचा कार्यकाळ एकाच वेळी समाप्त केला जातो आणि लोकसभेचं पुन्हा इलेक्शन घेतलं जाते. पुन्हा लोकसभेमध्ये इलेक्शन होऊन बहुमत सिद्ध केलं जाते. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक कंडिशन मित्रांनो कायम लक्षात ठेवायची, जर समजा एखाद्या वेळेस पंतप्रधानांचं लोकसभेतलं बहुमत जर गेलं, जसं की आपण पाहिलं की कोणत्याही एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही, मग स्पष्ट बहुमत मिळालं नाही म्हणून काही पक्ष एकत्रित आले आणि ते पक्ष एकत्रित येऊन त्यांनी सरकार स्थापन केलं. मग सरकार स्थापन केल्यानंतर त्यांचा पंतप्रधान नियुक्त झाला, परंतु तो पंतप्रधान नियुक्त झाल्यानंतर जर त्यांनी 1-2 वर्ष काम केलं आणि मग त्यांना ज्या पक्षांनी पाठिंबा दिला त्याच्यापैकी काही पक्षांनी जर पाठिंबा काढून घेतला तर मग ते जे पंतप्रधान आहे आणि ते सरकार आहे मंत्रिमंडळ ते अल्पमतात जाते, म्हणजे बहुमत राहत नाही. जर समजा पंतप्रधान हे अल्पमतात गेले आणि अल्पमतात गेलेल्या पंतप्रधानांनी जर राष्ट्रपतींना लोकसभा बरखास्त करण्याचा जर सल्ला दिला तर असा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही. लोकसभा बरखास्त करण्याचा सल्ला राष्ट्रपतींना तेव्हाच देता येतो जेव्हा पंतप्रधान हे बहुमतात असतात. बहुमत गेलेला पंतप्रधान कधीच राष्ट्रपतींना सल्ला देऊ शकत नाही, तो सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो. उलट राष्ट्रपतीच पंतप्रधानांना त्यांचं बहुमत सिद्ध करण्याचा सल्ला देतात किंवा बहुमत सिद्ध करण्यासाठी लोकसभेचं अधिवेशन बोलवतात. तिथे जर ते पंतप्रधान जर बहुमत सिद्ध करू शकले नाही तर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ तेच बरखास्त होते, लोकसभा बरखास्त होऊ शकत नाही. परंतु लोकसभेत जर पाठिंबा असेल आणि जर त्यांनी लोकसभा बरखास्त करण्याचा जर सल्ला दिला तर मग मात्र लोकसभा पूर्ण बरखास्त होत असते. त्यानंतर अधिवेशन बोलवणे आणि अधिवेशन समाप्त करणे हा सल्लासुद्धा पंतप्रधानांचा असतो. अधिवेशनासंदर्भात आपण ऑलरेडी एक संपूर्ण लेक्चर घेतलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता की अधिवेशन बोलवणे आणि अधिवेशन समाप्त करणे हा अधिकार राष्ट्रपतींचा असतो, परंतु राष्ट्रपती तो अधिकार पार पडत असताना पंतप्रधानाच्या सल्ल्याने पार पडत असतात. पंतप्रधान जेव्हा म्हणतील अधिवेशन घ्या तेव्हा अधिवेशन घेतलं जाते, जेव्हा पंतप्रधान म्हणतील की अधिवेशन समाप्त करा तेव्हा राष्ट्रपती एक आदेश काढतात आणि अधिवेशन समाप्त करतात. ठीक आहे. राज्यसभा आणि लोकसभा दोन्हीही सभागृहाचा. पुढे महान्यायवादी असतील. ठीक आहे. आपल्या देशातले जे महत्त्वाची जी पदं आहेत मग त्याच्यामध्ये महान्यायवादी असतील, कॅग असेल, निवडणूक आयोगाचे जे आयुक्त असतील, ठीक आहे, किंवा लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष असतील किंवा वेगवेगळे जे हक्क आयोग आहेत, ठीक आहे ना, मानवी हक्क आयोग असेल, महिला हक्क आयोग असेल
किंवा मग अनुसूचित जाती जमाती आयोग असेल, असे वेगवेगळे जे आयोग आहेत, ठीक आहे, त्यांचे जे प्रमुख असतात, अध्यक्ष असतात, त्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यासंदर्भातला सल्ला पंतप्रधान कोणाला देतात तर राष्ट्रपतींना देतात, ठीक आहे. आणि ह्या सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. कोणाच्या सल्ल्याने तर पंतप्रधानाच्या सल्ल्याने. म्हणजे पंतप्रधानाच्या सल्ल्याशिवाय ते या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करू शकत नाहीत. त्या संदर्भात सल्ला देणं हे काम, हा अधिकार आहे पंतप्रधानांचा. तर अशा प्रकारे मित्रांनो पंतप्रधान हा जो मुद्दा आहे तो आपल्याला ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी डिस्कस करावा लागतो. प्रत्येक स्टेटमेंट व्यवस्थित समजून घ्या, त्याच्यात नोट्स तयार करा, पुन्हा पुन्हा त्याच्यावरती विचार करा. आणि एवढं करूनही जर समजा कुठे समजत नसेल, काही अडचणीत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये ते सांगण्यास अजिबात विसरू नका. कमेंट करा आणि मला कळवा की काय समस्या आहे. निश्चितच पुढच्या लेक्चरमध्ये आपण ती समस्या तुमची सोडवण्याचा प्रयत्न करूयात. भेटूया मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.